राशिवडे जिल्हा परिषद मतदारसंघातील आपल्या सर्वांचे लाडके उमेदवार सन्मान्य अशोक पाटील आबा आणि पंचायत समितीचे दोन्ही उमेदवार सन्मान्य आमच्या सुभाष पाटील साहेबांच्या सौभाग्यवती येळोडेकर पाटील आणि त्याचबरोबर सन्मान्य केळोशीचे के.एल. पाटील व्यासपीठावर उपस्थित असणारे एकापेक्षा एक असे ज्येष्ठ आणि श्रेष्ठ आणि सर्वसामान्य माणसांच्यासाठी अहोरात्र झटणारे आमचे सगळे जीवाभावाचे सहकारी आणि या अफाट अशा सभेसाठी उपस्थित असणारे मोठ्या संख्येने उपस्थित असणारे आमच्या महिला भगिनी आणि आपण सर्वजण विधानसभेच्या निवडणुकीला सुद्धा या ठिकाणी शेवटची सभा झाली होती, पण आजच्या गर्दीनं बघितल्यानंतर विधानसभेच्या पाचपट ही सभा असं म्हटलं तर काही हरकत नाही। 1 वर्षांमध्ये असा काय बदल घडला की त्या सभेला माणसं यायला सुद्धा धजावत नव्हती आणि आता माणसं इथं मावत नाहीत अशी परिस्थिती, तळ्यात सुद्धा जावं लागते की काय अशी परिस्थिती आहे। खरं तर आपण सगळ्यांनी केलेल्या कामावरती लोकांनी ठेवलेली श्रद्धा आणि त्या श्रद्धेच्या माध्यमातून आपण मिळवलेले जे काही लोकांचं प्रेम आहे ते प्रेम पाठीमागच्या बाजूला शेवटच्या टोकाचं टोक दिसत नाही, एवढ्या उदंड अशा पद्धतीचे आशीर्वाद ताकद शक्ती देण्यासाठी उपस्थित असणारे राशिवडे जिल्हा परिषद मतदारसंघातील आपण सर्वजण मी आपणा सर्वांना प्रणाम करतो, आपल्या सगळ्यांना अभिवादन करतो। या निवडणुकीमध्ये एका बाजूला सामान्य कार्यकर्त्यांची एकजूट आणि दुसऱ्या बाजूला वेगवेगळ्या पद्धतीच्या सगळ्या पक्षांचं त्यांचा अजेंडा, या सगळ्यांमध्ये सामान्य माणूस जिंकला पाहिजे, सामान्य माणसाचा विजय झाला पाहिजे अशा पद्धतीची भूमिका घेऊन आपण पहिल्यापासून काम करत होतो आणि त्या सगळ्या कामाचा आजच्या दिवसाच्या निमित्तानं आजच्या जाहीर सभेच्या निमित्तानं एक अत्युच्च अशा पद्धतीचा बिंदू आपण सगळ्यांनी गाठलाय असं म्हटलं तर हरकत नाही। एवढा प्रचंड जनसमुदाय या ठिकाणी उपस्थित राहिलाय, त्या सगळ्यांचं मनापासून मी अभिनंदन करतो, त्या सगळ्यांना मी मनापासून शुभेच्छा देतो। तिन्ही उमेदवार आमचे, या तिन्ही उमेदवारांचं जे काय चिन्ह आहे ते धनुष्यबाण धनुष्यबाण आणि धनुष्यबाण, या धनुष्यबाणासमोरचं बटन दाबण्यासाठी आजपासून 7 तारखेपर्यंत ताकदीने शक्तीने युक्तीने आपण सगळेजण काम करूया अशा पद्धतीची अपेक्षा व्यक्त करतो। आणि निवडणूक हे निमित्त आहे, निवडणूक ही माणसांची पारख करण्याची संधी आहे, निवडणूक ही चांगल्या कार्यकर्त्याला संधी देऊन भविष्य काळामध्ये तुमच्या आणि आमच्या सगळ्या विकासाचा गाडा चालवण्यासाठी सुद्धा आपण सगळ्यांनी झोकून देऊन काम करणाऱ्या माणसाला ताकद देण्याची एक अतिशय चांगल्या पद्धतीची संधी आहे असं समजून या तिन्ही उमेदवारांच्या पाठीमागे आपण सगळ्यांनी आशीर्वाद द्यावेत अशा पद्धतीची विनंती करतो। शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून ज्या पद्धतीने 2-2.5 वर्ष काम केलं आणि आता वर्षभर त्यांच्यासोबत काम करण्याची महाराष्ट्राचा कॅबिनेट मंत्री म्हणून मला सुद्धा संधी मिळाली। या 2.5-3 वर्षामध्ये या परिसरामध्ये, या मतदारसंघामध्ये, या जिल्ह्यामध्ये आणि या राज्यामध्ये ज्या पद्धतीची अभूतपूर्व अशी विकासाची कामं झाली, 2.5 वर्षापूर्वी हे सगळं देण्याचा प्रयत्न केला। त्याच वेळेला महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये फार मोठा सत्ता बदल झाला, आपल्या सगळ्यांचं सुद्धा भुवया उंचवल्या, नेमकं काय झालं, असं काय घडलं अशा पद्धतीचा प्रश्न आपल्या सगळ्यांना उपस्थित झाला होता आणि त्या सगळ्यानंतर 2.5 वर्षांमध्ये त्यांनी घेतलेला निर्णय आणि त्यानंतर आम्ही सगळ्यांनी घेतलेली भूमिका, त्या भूमिकेनंतर या मतदारसंघामध्ये अभूतपूर्व अशा पद्धतीची विकासाची कामं झाली, वाड्या वस्त्या डांबरीकरण झाले, अनेक पाण्याचे प्रश्न मार्गी लागले, अनेक वेगवेगळ्या पद्धतीची विकासाची कामं झाली। आपल्याला अपेक्षित असणारं किंबहुना आपल्या कल्पनेत नसणारी सगळी कामं आपण पूर्ण करायला निघालो आणि त्या सगळ्याचा परिणाम इतका चांगला झाला की माणसांच्या मनामध्ये जे जे पाहिजे होतं ते सगळं आपण द्यायसाठी यशस्वी होतं असं वाटलं आणि लोकांना लक्षात आलं की विकासाचं काम करावं तर शिवसेनेनं, विकासाचं काम करावं तर ते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी, आणि विकासाचं काम करावं तर प्रकाश आंबेडकरांनी, असं म्हणत म्हणत लोकांनी कालच्या निवडणुकीमध्ये सुद्धा इतिहास केला आणि आपल्या सगळ्यांना निवडून दिलं।